श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या 112व्या पुण्यतिथी महोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या 112व्या पुण्यतिथी महोत्सवाची आज पहाटे ठीक 5:55 महाराजांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करून मंगलमय वातावरणात सांगता करण्यात आली। महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पहाटेपासूनच समाधी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। वैदिक मंत्रोच्चार, टाळ मृदंगाच्या गजरात आणि श्रीराम जय जय रामच्या जयघोषात संपूर्ण गोंदवले नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती। विधिवत पूजनानंतर समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। या सांगता सोहळ्यासाठी आज हजारो भाविक गोंदवले इथं दाखल झाले होते। महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा व इतर राज्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता दहिवडी पोलीस ठाण्याच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे योग्य व सुनियोजित नियोजन करण्यात आले होते। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग, पार्किंग व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास न होता दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घेता आला। या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गेल्या काही दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। काकड आरती, अभिषेक, कीर्तन, प्रवचन, भजन, हरिपाठ व अखंड नामस्मरण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थान, ग्रामपंचायत, प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच स्वयंसेवकांनी मोलाचं योगदान दिले। स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि वाहतूक व्यवस्थेची उत्तम अंमलबजावणी करण्यात आली। श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेल्या रामनामाच्या संदेशावर चालत भाविकांनी शिस्तबद्ध व शांततेत सहभाग घेतला। समाधीवरील पुष्पवृष्टीनं 112व्या पुण्यतिथी महोत्सवाची भक्तिभावपूर्ण वातावरणात यशस्वी सांगता झाली। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।